रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत, आनंदित आणि उत्साहित राहा. मी शिल्पा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील साधी सुंदर पूजा मांडणी बघणार आहोत. घरातील रोजची पूजा थोडीशी नीट लावली की घरात खूप सकारात्मकता येते. सकाळी लवकर उठली, बाहेरच्या अंगणात पाणी शिंपून घेतलं, दोन्ही दरवाजांना हळदीचं लेपन केलं, स्वस्तिक काढलं आणि छान फ्रेश वाटत होतं आज लवकर उठल्यामुळे. यांनी काल फळा घेतला होता, तर फळाची सुद्धा आज गुरुवार असल्यामुळे पूजा करून घेतली. आमच्याकडे नवीन फळा घेतला की फळाला हळदी कुंकू लावून थोडं पोळीचा तुकडा टाकून पाणी फिरवलं जातं. आणि आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार असल्यामुळे 5 सवासिनी पूजेला बोलवण्यात होतं. तर प्रसादासाठी आणि त्यांना गव्हाची ओटी आणि एक संतर म्हणजे एक फळ दिला जाते. तुमच्याकडे कसं करतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि गडव्याला स्वस्तिक काढून घेतलं, हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यावर 9 रेषा ओढून त्यात पाणी टाकून 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी टाकून तांदूळाच्या राशीवर पूजेसाठी ठेवलं. देवघरसुद्धा क्लीन करून घेतलं. आम्ही लहान होतो आईकडे, तेव्हा मार्गशीर्ष महिन्यातील पूजा बघत होतो आणि जेव्हा मग आम्हाला समजायला लागलं तेव्हा आम्हीच ही पूजा मांडत पूजा वाचन करत असो. तेव्हापासून मी हे लक्ष्मीचे व्रत करते. नेहमी मार्गशीर्ष महिना आला की 4 गुरुवार, 5 गुरुवार, जे गुरुवार पडेल ते गुरुवार पूजा मांडणी करते आणि पूजा वाचते. काही नसलं की साखरपोळीचा नैवेद्य लावून पूजा उद्यापन करते. तशीच पूजा मी आता लग्नानंतर इथेसुद्धा साधी, नीटनेटकी आणि साध्या ह्याच्यात पूजा मांडणी करते. आपल्या घरात कोणतीही पूजा मांडली की एक वेगळीच ओरा, घरात प्रसन्नता आणि आपल्या चेहऱ्यावरसुद्धा ते जाणवते. मला नेहमीच देवपूजा करणे आणि देवांना सजवणे या गोष्टीत आवड आहे आणि मी ते अंगवणीने करते. मार्गशीर्ष महिना असो, पुष्यरविवार असो, त्याची पूजा मी नेहमी करते. त्याचप्रमाणे सुवासिनींना बोलावून त्यांना हळदी कुंकू, प्रसादासाठी खीर किंवा चहा पाणी यात सुद्धा मला आवड आहे आणि त्या येतात पण. आणि बोलता बोलता इथे पूजा मांडणी मी करून घेतली. एका पाटावर लाल रुमाल टाकून त्यावर दिवे लावले आणि अशी सुंदर देवाची सुद्धा मांडणी करून घेतली आणि रांगोळी काढली. आज सकाळी लवकर उठल्यामुळे कामं पटापट झाली. सकाळी पूजा लवकर झाली आणि घरात दिवे लागले की वेगळीच ओरा, प्रसन्नता घरात निर्माण झाली. आणि पूजा मांडत असतानाच, पूजा वाचत असतानाच दोन्ही दिव्यात फुलं तयार झाली. ते तुम्हाला दाखवते थोडं झूम करून. देवापाच्या दिव्यातसुद्धा फुलाचा आकार झाला आणि पूजा मांडली त्या फुलात सुद्धा 2 फुलाचा आकार दिसून आला. असं म्हटलं जाते की दिव्यात जर फुलाचा आकार झाला की आपली पूजा सफल झाली म्हणते. मार्गशीर्षातील लक्ष्मी मातेची पूजा केल्यास घरात समृद्धी येते असे मानले जाते. म्हणून मी माता लक्ष्मीची छोटी किंवा मूर्त ठेवून पूजा केली आणि इकडे पूजा वाचून घेतली. आणि प्रसादासाठी मात्र गाजराचा हलवा केला आणि वटाणे आलूची भाजी केली. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून घेतले. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसे करायचे याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे. तर 5 वाजता पूर्ण देवपूजा करून घेतली आणि स्वयंपाकाची तयारी केली. आणि नैवेद्याचं ताट दाखवलं. हे दुसऱ्या रोजची क्लिप आहे. जर पूर्ण पूजा मांडून झाली आणि हे जे आपण ठेवतो मडके भरून, त्याचं काय करायचं? आमच्या इकडे ज्याच्यावर तेल सांडलं नाही ते त्याच भांड्यात ते पदार्थ, समजा डाळ आहे तर डाळीत डाळ मिसळल्या जाते पण, आणि नंतर एकत्र करून किंवा ज्याच्यात तेल सांडलं आहे ते गाईला मांडल्या जाते. अशी ही उत्तर पूजा आमच्याकडे करते. आणि गडव्यातील पाणी पूर्ण घरात शिंपडल्या जाते. आपल्या घरातील निगेटिव्हिटी ही बाहेर पडो असे म्हणत उत्तर पूजा केली जाते. ही माझी साधी आणि सहज करून पाहण्याजोगी मार्गशीर्ष पूजेची मांडणी. तुम्हाला जर आयडिया आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नव्या एका व्हिडिओमध्ये.